शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कधी, किती आणि कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून चॅनल असाल तर माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जर सर्व म्हणजे सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. एकंदरीतच कांदा व्यापारी निर्यातदार आहे क्षितिज जैन लासलगाव यांचं काय म्हणणं आहे तर बघू शकता. जिल्हा नाशिक लासलगाव सारख्या महत्त्वाच्या बाजारात देखील कांद्याची आवक सरासरीच्या तुलनेने कमी आहे. उन्हाळी कांद्याच्या अंतिम टप्प्यात नवीन खरीप कांद्याची आवक सुरू होत असते, मात्र यंदा ती अपेक्षेप्रमाणे नाही. त्यामुळे दिवाळीनंतर जरा सुधारणा पाहायला मिळत आहे. विजय बापना, अध्यक्ष, पिंपळगाव बसवंत कांदा व्यापारी असोसिएशन. पावसामुळे खरीप हंगामातील नवीन लाल कांद्याची आवक सध्या नाही. जुन्या कांद्याला साठा 15 ते 20% इतका शिल्लक आहे. वाढती मागणी आणि पुरवठा कमी यामुळे दरात सुधारणा असल्याचं चित्र आहे. एकंदरीतच प्रामुख्याने पावसामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मागणी वाढणार असून तेजी येण्याची शक्यता एकंदरीतच वर्तवण्यात आलेली आहे. कांदा व्यापारी निर्यातदार त्याच मित्रांनो कांदा व्यापारी असोसिएशन अध्यक्ष एकंदरीतच बाफना यांनी सांगितल्यानुसार ही माहिती आहे. बघू शकता या ठिकाणी विजय बाफना, अध्यक्ष, पिंपळगाव बसवंत कांदा व्यापारी असोसिएशन यांचं काय म्हणणं तर बघू शकता. पावसामुळे खरीप हंगामातील नवीन लाल कांद्याची आवक सध्या नाही आहे. जुन्या या ठिकाणी बघितलं तर कांदे साठा 15 ते 20% इतका शिल्लक आहे. वाढती मागणी आणि पुरवठा कमी यामुळे जरा सुधारणा असल्याचं चित्र आहे. प्रामुख्याने पावसामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मागणी वाढणार असून तेजी येण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं आहे. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करून महाराष्ट्र जन्नात भेटूया पुढे. धन्यवाद.